लग्नाचं आमंत्रण अख्ख्या गावाला दिल्यात, पण आम्हाला दिलं नाहीत. लईच वंगळे जळके शेजारी आहे ते. ह्यांना तर का नाही. ए काय झालं बोंबलाला? काय बोंबलले चुक? अहो ते आपलं जळकं शेजारी अख्ख्या गावाला पत्रिका दिलंय, पण आपल्याला दिलं नाही. ओ वहिनी का उगा गोंधळ करायलाय? दिले की आपल्याला पत्रिका. दिलंय वय पत्रिका. बघा बघा जेवणाचं टायमिंग काय. थांबा थांबा बघतो. आ आ ये आ चा चा आणि इकडे दीदी वाचते. वाच का दीदी? आमच्या इथे उपाशी लोकांना यायला सक्त मनाई आहे. होय का? तुला एक विचारू का? विचारा की. सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र महत्वाचा. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय. ते तर सूर्य पण देते की. सूर्य दिवसा उजेड देतोय आणि दिवसा उजेडाची काय गरज? मिस्टर आहेत ना, प्रश्न विचारायचा होता. तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई? ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. जावई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस, आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल. सोनी, बोला की. तुला कुठं शॉपिंगला जायचे आहे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग, पण मला पैसे मागू नको. अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर, आणि आता का म्हणतं म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहितीये का? अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? कशाला टेन्शन घेऊ रे का? मग मी आता टेन्शन फ्री झाले, राहा घरी, मला मदत होती तेवढी. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. हॅलो. हां सर, पोलीस स्टेशन काय? हां, ते गांधी चौकात सगळं सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत काय? हां, मग ते कॉर्नरचं जरा पार्लर चालू आहे का तेवढं बघून सांगा की. डोक्यावर बिकर पडल्यास का काय? अहो ते दुपारचं जेवायला जाते हो, मग ते उगाच ह्याला पटवते. आपलं सांगतो म्हणलं त्यांनी